नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत रोचक आणि ज्ञानवर्धक कथा ऐकणार आहोत. या कथेद्वारे आपल्याला समजून येईल की कोणत्या कारणामुळे देवी लक्ष्मी एखाद्या घराचा त्याग करते, म्हणजे घर सोडून निघून जाते, आणि कोणत्या गुणांमुळे लक्ष्मी देवी सदैव त्या घरात वास करते. घरातील गरिबी आणि आर्थिक तंगीला कारणीभूत घरात राहणाऱ्या काही वस्तूही असू शकतात, किंवा घरातील स्त्री व पुरुषांचे आचरण पण असू शकते. मित्रांनो, ही कथा प्राचीन काळातील असून ती अत्यंत ज्ञानवर्धक आणि हितकारी आहे. कथेमध्ये पुढे अनेक महत्त्वाचे संदेश आणि मूल्ये दडलेली आहेत. त्यामुळे कृपया शेवटपर्यंत कथा लक्षपूर्वक ऐका. तर चला सुरुवात करूया या अद्भुत आणि मार्गदर्शक कथेला. त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. माझ्या मेहनतीसाठी प्लीज एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते. मित्रांनो, एकदा काय झाले, देवर्षी नारद भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी द्वारका नगरीत आले. नारदांना पाहून भगवान श्रीकृष्ण प्रेमाने हसले आणि त्यांचे आदराने स्वागत केले. श्रीकृष्ण म्हणाले, स्वागत आहे देवर्षी. द्वारकेच्या पवित्र भूमीवर आपल्या आगमनाने मला आनंद झाला. आज द्वारकेत पधारण्याचे, आपल्या आगमनाचे कारण काय असावे? देवर्षी नारदांनी हात जोडले आणि नम्रतेने म्हणाले, हे प्रभू, मला मनोमन आपल्या दर्शनाची इच्छा झाली, म्हणूनच मी आलो आहे. आपले दर्शन घडले हीच माझ्यासाठी मोठी कृपा आहे. नारदांचा नम्र आवाज ऐकून कृष्ण मंदस्मित केले. मात्र त्यांना वाटले की नारदांच्या मनात नक्कीच काही शंका असावी. श्रीकृष्ण सौम्य हसत पुन्हा म्हणाले, देवर्षी, आपण माझ्याकडे आलेले आहात म्हणजे निश्चितच आपल्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील. काही लपवू नका, निस्संकोचपणे विचार करा. त्यावर देवर्षी नारद विनयाने म्हणाले, हे भगवन, आपण तर सर्वज्ञ आहात. माझ्या मनातील शंका देखील आपल्याला माहीतच असेल. तरी देखील आपण विचारत आहात, तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हे प्रभू, मी आज आपल्याकडे हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की माणसाच्या जीवनात दरिद्रता कोणत्या कारणाने येते. देवी लक्ष्मी कोणत्या प्रसंगामुळे मनुष्याचे घर सोडून जाते, आणि कोणता असा पुण्यकर्म आहे ज्यामुळे लक्ष्मी देवी नेहमीच मनुष्याच्या घरी वास करते. भगवान श्रीकृष्णांनी नारदांचे बोल शांतपणे ऐकले. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर पण प्रसन्न भाव आला. कृष्ण म्हणाले, हे देवर्षी नारद, आपण मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. देवी लक्ष्मीमुळेच मनुष्याच्या घरात सुख समृद्धी नांदते, आणि ज्यावेळी लक्ष्मी कोणाकडून रुसून जाते तेव्हा त्या घरात दारिद्र्याचं सावट पसरतं. या संदर्भात एक प्राचीन इतिहास सांगितला जातो. ती कथा सांगतो ज्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. जी कोणी व्यक्ती श्रद्धेने ही कथा ऐकेल त्याच्या घरी देवी लक्ष्मीच्या सहित सर्व सद्गुणांचा वास असेल. त्यामुळे कृपया लक्षपूर्वक ऐका. देवर्षी नारदांनी आदराने मान हलवली व शांतपणे बसून कथा ऐकू लागले. भगवान श्रीकृष्ण सांगू लागले, त्रेतायुगात भारतभूमीवरील विशाल आणि संपन्न कुंतल प्रदेशावर महाराज हर्षवर्धन यांचं राज्य होतं. हे महाराज सत्यवादी, धर्मपरायण आणि प्रजाहित दक्ष म्हणून दूर दूर प्रसिद्ध होते. सत्यनिष्ठा, दानशीलता आणि धर्मपालन हे त्यांच्या राज्यकारभाराचे मुख्य आधारस्तंभ होते. महाराजांचा हृदय विशाल होता आणि त्यांची दृष्टी नेहमीच प्रजेला सुखी पाहण्यात असे. त्यांच्या राज्यात प्रत्येक व्यक्ती संतुष्ट आणि आनंदी होता, कारण महाराजांचा एकच ध्येय होतं, धर्म आणि न्यायाने प्रजेची सेवा करणं. महाराज हर्षवर्धन यांचा राजमहाल अतिशय भव्य आणि दिव्य होता. तो महाल कुंतल प्रदेशातील सर्वात उंच अशा डोंगरावर वसलेला होता. तिथून संपूर्ण राजधानी आणि आजूबाजूच्या हिरव्यागार शेतांचे दृश्य स्पष्ट दिसत असे. राजमहालाभोवती एक उंच भिंत होती, जिला संरक्षणार्थ बांधलं गेलं होतं. त्या भिंतीचे मुख्य दरवाजे सोनं आणि चांदीने मढवलेले होते आणि त्यांच्यावर उत्कृष्ट नक्षी व चित्रकाम केलेलं होतं. राजमहालाच्या मध्यभागी महाराज हर्षवर्धन यांचं सिंहासन विराजमान होतं.
जे स्वतःमध्ये एक अद्वितीय निर्मिती होतं. त्या सिंहासनाचं संपूर्ण बांधकाम शुद्ध सोन्याचं होतं आणि त्याच्या दोन्ही बाजूंना सिंहाच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या होत्या. महालाच्या चारही बाजूंना हिरव्यागार सुंदर बागा होत्या, जिथे मनमोहक फुलं वर्षभर फुलत असत. त्या उद्यानांच्या मधोमध एक विशाल सरोवर होतं, ज्याच्या स्वच्छ पाण्यात सोन्या रंगाच्या मासोळ्या आनंदाने पोहत होत्या. म्हणायचं झालं तर साक्षात देवी लक्ष्मीची कृपा संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरली होती. राजमहालाच्या आत महाराजांचा न्यायकक्ष होता, ज्याची सजावटही विलक्षण होती. येथे महाराज प्रजेच्या अडचणी आणि तक्रारी ऐकून त्यांचं समाधान करत असत. या कक्षाच्या भिंतींवर वेद आणि शास्त्रांतील श्लोक कोरलेले होते. राजमहालातील विद्वान पंडित ते श्लोक मधुर सुरात गाऊन महाराजांना ऐकवत असत, ज्यामुळे त्यांच्या प्रत्येक निर्णयावर धर्माची आणि न्यायाची छाप असायची. महाराज हर्षवर्धन यांची महानता आणि दयाळू स्वभावाची कीर्ती केवळ कुंतल प्रदेशात नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातही पसरणी झाली होती. ते असे आदर्श राजा होते जे केवळ आपल्या प्रजेचं रक्षण आणि न्याय निरसनच करत नव्हते, तर त्यांच्या सुखदुःखातही सहभागी होत होते. त्यांच्या औदार्याची एक अद्वितीय प्रचिती म्हणजे महाराज हर्षवर्धन यांनी घेतलेली एक अनोखी प्रतिज्ञा. जर एखाद्या साध्या मनुष्याच्या वस्तू बाजारात विकल्या गेल्या नाहीत तर त्या वस्तू स्वतः महाराज विकत घेत. अशा प्रकारे कुठलाही व्यापारी किंवा कारागीर रिकाम्या हाताने आपल्या घरी परतत नसे. ही प्रतिज्ञा महाराजांच्या प्रजेबद्दलच्या अथांग प्रेमाचं आणि बांधिलकीचं प्रतीक होती. संध्याकाळची वेळ झाली की बाजारपेठेची रौनक कमी होऊ लागे आणि लोक हळूहळू आपापल्या घरांकडे जाऊ लागायचे. त्याच वेळेस महाराजांचे काही सेवक नगरात फिरत असत. त्यांची नजर अशा लोकांवर असे जे कोणत्या तरी कारणाने आपला माल दिवसभरात विकू शकलेले नव्हते. एखादा गरीब शेतकरी आपल्या शेतातील पिकलेलं धान्य विकायला आणून विकू शकला नसेल, किंवा एखादा विणकर त्याने स्वतः विणलेली वस्त्र विक्रीस ठेवली असेल पण ती विकली गेली नसतील, किंवा एखादा लहान दुकानदार काही सामान घेऊन आला असेल पण त्याचा माल शिल्लक राहिला असेल. महाराजांचे सेवक असे सर्वांची काळजी घेत असत. सेवकांच्या हातात महाराजांचा आदेश आणि परवानगी असे, ज्याचं ते पूर्ण संवेदनशीलतेने आणि सन्मानाने पालन करत. जेव्हा त्यांना असा कोणी दिसे जो आपला माल समोर ठेवून चिंता करत बसलेला असे, तेव्हा ते सरळ त्याच्याजवळ जाऊन त्याची समस्या जाणून घेत. सेवक प्रेमाने विचारत, भाऊ, हे तुम्ही विकायला आणलेलं धान्य, वस्त्र किंवा इतर सामान अजूनही विकलं गेलं नाही दिसतं. याची किंमत काय आहे? आणि तो मनुष्य जी काही किंमत सांगेल, सेवक त्या वस्तू योग्य दराने खरेदी करत, जेणेकरून त्याचं नुकसान होऊ नये आणि त्याचा उत्साह टिकून राहावा. हे सर्व महाराजांच्या आदेशानेच होत असे. पण इतक्या आदराने आणि काळजीपूर्वक ते निभावलं जात असे की कोणालाही असं वाटू नये की हा एखादा दानधर्म चालू आहे. उलट लोकांना असं जाणवे की हा तर राजाचा प्रजेप्रती समर्थन आणि सहकार्य आहे. महाराजांच्या अंतःकरणातून प्रजेबद्दल जे अथांग प्रेम आणि कर्तव्य भावना वाहत होती, तिची खरंच कोणतीही सीमा नव्हती. लोक संध्याकाळी घरी जाताना एकमेकांना सांगत, आज महाराज हर्षवर्धन यांनी अमुक एका माणसाची अशी मदत केली, आणि त्यांच्या अंतःकरणात महाराजांविषयी केवळ कृतज्ञता नाही तर अपार आदरही निर्माण होत असे. महाराज हर्षवर्धन यांच्या दयाळूपणाची आणि सत्यनिष्ठेची कीर्ती हळूहळू तीनही लोकांमध्ये पसरली. त्यांच्या धर्मपरायण राज्यकारभाराची चर्चा वर स्वर्गातील देवतांपर्यंत पोहोचली. देवताही त्यांच्या औदार्याची आणि प्रजेसाठीच्या असीम सेवाभावाची स्तुती करू लागले. त्या देवांपैकी काही म्हणू लागले, कुंतल प्रदेशाचे राजा हर्षवर्धन किती धर्मनिष्ठ आणि सत्यवादी आहेत. त्रिलोकीत त्यांच्यासारखा न्यायप्रिय आणि दयाळू शासक दुसरा नाही. ही चर्चा जेव्हा धर्मराज यमराजांच्या कानावर पोहोचली, तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला. त्यांनी मनात म्हटलं, एखाद्या मनुष्याची वास्तविक महानता आणि सत्यनिष्ठा तेव्हा खऱ्या अर्थाने कळते जेव्हा त्याची कठोर परीक्षा पाहिली जाते. राजा हर्षवर्धन यांच्याबद्दल जे काही ऐकलं आहे त्याची सत्यता तर तेव्हाच उमजेल
जेव्हा स्वतः त्यांच्या परीक्षा घेतली जाईल. धर्मराजांनी त्वरित एक योजना आखली. त्यांनी ठरवलं की ते स्वतः ब्राह्मणाचं वेश धारण करून राजा हर्षवर्धन यांच्या नगरीत जातील आणि त्यांच्या औदार्याची कसोटी लावतील. त्यांना हे पाहायचं होतं की राजा फक्त साध्या किंवा सामान्य वस्तूंच्याच खरेदी करतो की कठीण आणि अनपेक्षित परिस्थितीतही तोच उदारपणा आणि धर्मपालन करतो. धर्मराजांनी एका गरीब ब्राह्मणाचा वेश घेतला. त्यांचा पोशाख अत्यंत साधा आणि फाटका होता. त्यांनी सोबत एक जुनी आणि मोडकळीला आलेली लाकडी पेटी घेतली, ज्यामध्ये फक्त निरुपयोगी कचरा भरला होता. त्या पेटीत जर्जर झालेली फाटकी वस्त्र, तुटलेल्या मातीच्या मडक्यांचे तुकडे, घाण भरलेलं जुना सामान आणि धूळ माती भरलेली होती. हा सर्व दारिद्र्याचा प्रतीक होता, ज्याला कोणीही विकत घेण्याची कल्पनाही करणार नाही. धर्मराजांनी ठरवलं की तेही पेटी विकण्याच्या बहाण्याने महाराजांच्या औदार्याची परीक्षा घेतील. ब्राह्मणरूपी धर्मराज ती पेटी घेऊन महाराज हर्षवर्धन यांच्या राजधानीत आले. शहरात प्रवेश करताच ते सरळ मुख्य बाजारपेठेकडे वळले. तिथे दिनभर चाललेल्या गजबजाटापासून दूर एका कोपऱ्यात त्यांनी आपली पेटी ठेवली आणि चुपचाप बसून राहिले. दिवस चढू लागला होता आणि नगरातील विक्रेते आपल्या व्यापारात व्यस्त होते. बाजारात अन्न, वस्त्र आणि इतर सामानाची खरेदी विक्री सुरू होती. परंतु धर्मराज ब्राह्मणाच्या रूपात त्या मोडकळीस आलेल्या पेटीसोबत बाजूला निवांत बसलेले होते. धर्मराजांनी मनात विचार केला, पाहूया, जेव्हा कुणीही ही पेटी विकत घेणार नाही तेव्हा महाराज हर्षवर्धनांचे सेवक हे ओळखतात का आणि खरंच ते माझी मदत करायला येतात का? धर्मराज संपूर्ण दिवसभर बाजारात वाट पाहतच राहिले. लोक येत होते आणि जात होते, पण कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं. जे लोक जवळून जात होते ते विचित्र नजरेने त्या ब्राह्मणाकडे पाहून मनात विचार करत, हा काय विकायला बसलाय? ह्या पेटीत तर केवळ कचरा भरला आहे. हे कोण विकत घेईल? धर्मराजांचं धैर्य अभूतपूर्व होतं. ते दिवसभर तिथेच बसून राहिले, आपल्या परीक्षेचं फळ पाहण्याच्या प्रतीक्षेत. पण कुणीही त्यांच्या दिशेने फिरकलं नाही आणि कुणी त्यांच्या पेटीकडे पाहून ती खरेदी करण्याचा प्रयत्नही केला नाही. सायंकाळ होऊ लागली आणि बाजाराची रौनक उतरू लागली. व्यापाऱ्यांनी आपापली दुकानं आवरायला सुरुवात केली आणि लोक हळूहळू आपल्या घरी जाऊ लागले. तरीसुद्धा धर्मराज तिथेच बसून होते, हे पाहण्यासाठी की महाराज हर्षवर्धन यांचे सेवक आता काय करणार. जशी संध्याकाळची वेळ झाली, महाराजांचे सेवक नेहमीप्रमाणे बाजारात आले. त्यांनी पाहिलं की एक ब्राह्मण अजूनही आपली पेटी घेऊन बाजारात बसलेला आहे. सेवकांना महाराज हर्षवर्धन यांची प्रतिज्ञा माहीत होती की कोणताही व्यापारी रिकाम्या हाताने आपल्या घरी परतणार नाही. म्हणूनच ते तत्परतेने त्या ब्राह्मणाच्या जवळ गेले आणि आदबीने विचारले, नमस्कार ब्राह्मण महोदय, आपण या नगरात नवे दिसता. काही अडचण आहे का? तुमचा माल अजून विकला गेला नाही का? आपण आपल्या या पेटीत काय विकायला आणलं आहे? त्यांनी पुढे सांगितलं, आमच्या महाराजांच्या आज्ञेने आम्ही तुमचा हा उरलेला माल खरेदी करण्यासाठी आलो आहोत. कृपया सांगा, तुमच्या ह्या पेटीत काय आहे आणि तुम्ही त्याची किंमत किती ठेवली आहे? धर्मराज, जे अद्यापही ब्राह्मणाच्या वेशात होते, शांत स्वरात म्हणाले, ही एक पेटी माझ्याकडे आहे आणि यात काही जुन्या बेकार गोष्टी आहेत. सर्व कचरा आहे, ज्याला मी विकायला आलो आहे. पण दिवसभर इथे बसलो तरी कुणी ते घेण्यासाठी आलं नाही. सेवकांनी ती पेटी निरखून पाहिली आणि त्यांना चटकन उमगलं की पेटीत खरंच केवळ कचरा आणि निरुपयोगी वस्तूंनी भरलेला आहे. तरी महाराज हर्षवर्धन यांचा आदेश लक्षात ठेवून त्यांना आपलं कर्तव्य पार पाडायचं होतं. त्यांनी म्हणाले, काही हरकत नाही ब्राह्मणदेव. आमचे महाराज अशी प्रतिज्ञा घेतली आहे की या नगरीतून कुणालाही रिकाम्या हाताने जाऊ दिले जाणार नाही. तुमच्या पेटीत कचरा असो वा सोने, आम्ही ते योग्य मूल्य देऊन विकत घेऊ. कृपया सांगा, या पेटीसाठी तुम्ही किती किंमत अपेक्षित केली आहे? तेव्हा ब्राह्मणरूपी धर्मराजांनी शांतपणे उत्तर दिलं, माझ्या या पेटीतील वस्तूंचं मूल्य 1000 सुवर्ण मोहोऱ्या आहे. ब्राह्मणाचे हे विचित्र बोलणे ऐकून सेवक स्तंभित झाले.
त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि किंचित उपहासाची छटा उमटली. एक सेवक हलकेच हसत म्हणाला, "महोदय, या पेटीत तर कचरा भरला आहे. हे कोण घेईल? याची किंमत तर 1 पैसासुद्धा नाही. आपण त्यासाठी 1000 सुवर्णमोहोऱ्या मागत आहात?" त्यावर तो ब्राह्मण निर्धाराने उद्गारला, "सैनिकांनो, जर हे कुणी घेणार नसेल तर मी हे परत माझ्या घरी घेऊन जाईन. मी ऐकलं होतं की तुमचे महाराज इथून कोणत्याही व्यापाऱ्याला रिकाम्या हातांनी जाऊ देत नाहीत. त्यांचा सारा माल विकत घेतात म्हणे. पण आत्ता बघतोय तर वाटतंय की मला महाराजांबद्दल चुकीचं सांगितलं गेलं असावं." ब्राह्मणाचे हे उद्गार ऐकून सेवकांची काळजी वाढली. त्यांना माहीत होतं की महाराजांचा शब्द खोटा ठरवता कामा नये. वरून या ब्राह्मणाने त्यांच्या महाराजांच्या प्रतिज्ञेवर शंका घेतली होती. त्यांनी तत्परतेने सांगितले, "ब्राह्मणदेव, नाही, आपण जे काही ऐकलं आहे ते अगदी खरं आहे. आमचे महाराज कोणत्याही व्यापाऱ्याला रिकाम्या हाताने परत जात नाही देत. त्यामुळे आपण थोडा वेळ इथे थांबा. आम्ही लगेच महाराजांकडे जाऊन हा सर्व प्रसंग सांगतो." असं म्हणून सेवकांपैकी एक धावत पळत राजवाड्याकडे गेला. काही क्षणात तो राजवाड्यात पोहोचला आणि महाराज हर्षवर्धनांना नमन करून सगळी हकीकत सांगू लागला. तो म्हणाला, "महाराज, आज आपल्या नगराच्या बाजारात एक विचित्र ब्राह्मण आला आहे. तो त्याच्या जुन्या मोडकळीस आलेल्या पेटीत केवळ कचरा भरून घेऊन आला आहे आणि त्याची किंमत तो 1000 सुवर्णमोहोऱ्या सांगतो आहे. आम्ही त्याला किंमत कमी करून देऊ म्हटलं तर तो साफ नकार देतो. महाराज, त्या पेटीत खरंच फक्त कचरा आणि दारिद्र्य भरलेलं आहे. आपण त्यासाठी इतकी रक्कम मुळीच देऊ नये असं आम्हाला वाटतं." महाराजांनी सेवकाचं म्हणणं शांतपणे ऐकलं. त्यांच्या चेहऱ्यावर क्रोधाचा लवलेश नव्हता. उलट एक धीरोदात्त शांत भाव दिसत होता. महाराज हर्षवर्धन गंभीर स्वरात म्हणाले, "हे माझ्या सत्याची परीक्षा आहे. मी कोणत्याही परिस्थितीत माझी प्रतिज्ञा खोटी पडू देणार नाही. आपण एकाही व्यक्तीला या राज्यातून निराश परत जाऊ देऊ शकत नाही. सत्याचा त्याग मी कधीच करणार नाही. जा, त्या ब्राह्मणाला त्याने सांगितलेल्या किमतीत त्याचा माल विकत घ्या आणि ती पेटी येथे आणा. याबाबत काहीही संकोच करू नका." महाराजांची अढळ निष्ठा पाहून सेवकाला अभिमान वाटला. त्याने तत्परतेने मान डोलावली आणि तो पुन्हा बाजाराकडे पळाला. काही वेळातच तो सेवक इतर साथदारांसह ब्राह्मणाजवळ परत आला. त्यांनी ब्राह्मणरूपी धर्मराजाला 1000 सुवर्णमोहोऱ्या मोजून दिल्या आणि त्याची कचऱ्याने भरलेली पेटी विकत घेतली. ब्राह्मण मुद्रा घेऊन निघून गेला आणि सेवकांनी ती दारिद्र्याने भरलेली पेटी उचलून राजमहालाकडे प्रस्थान केलं. सेवक राजमहालात पोहोचले आणि महाराज हर्षवर्धन यांच्यासमोर त्या पेटीसह उभे राहिले. त्यांनी महाराजांच्या पुढ्यात ती पेटी उघडली आणि तिचं अंतरंग दाखवलं. पेटीत नेमकं काय आहे ते पाहूनही महाराजांच्या चेहऱ्यावर कसला बदल दिसला नाही. पेटीमध्ये खरोखरच कचरा आणि निरुपयोगी वस्तू भरल्या होत्या. एक सेवक थोडा हळहळून म्हणाला, "महाराज, पहा ना, ह्या पेटीत काहीही मूल्यवान पदार्थ नाही, पण आपण तरीही हा कचरा विकत घेतला." महाराजांनी शांतपणे मान हलवली आणि गंभीरतेने उत्तर दिलं, "त्यात काहीही हरकत नाही. माझ्या शब्दाची किंमत त्या कचऱ्याहून खूप जास्त आहे. कुणीही माणूस इथून निराश परत जाऊ नये हीच माझी प्रतिज्ञा आहे." महाराजांनी सेवकांना आदेश दिला की त्यांनी ती पेटी राजमहालाच्या आत जाऊन एका कोपऱ्यात ठेवून द्यावी. सेवकांनी महाराजांच्या आज्ञेचं पालन केलं आणि ती पेटी त्यांनी महालाच्या अंतर्भागात जाऊन ठेवली. थोड्याच वेळात संध्याकाळ गडद होऊ लागली. महाराज हर्षवर्धन आपल्या महालाच्या प्रांगणात विचारमग्न फिरत होते. त्यांचे मन असंख्य विचारांनी भारावलेले होते. कुंतल प्रदेशाच्या आकाशात चंद्र आपल्या शीतल प्रकाशाने चमकत होता आणि राजमहालाच्या भिंतींवर त्या प्रकाशाची सोनेरी झळाळी पसरली होती. इतक्यात महालाच्या मुख्य द्वारातून एक अद्वितीय आणि दिव्य सौंदर्याची स्त्री बाहेर आली. ती स्त्री अत्यंत आकर्षक आणि दिव्य रूपाची होती. तिचे 4 हात होते आणि प्रत्येक हातात
सुशोभित कमळाची फुलं होती. तिच्या मुखावर गहन शांतता आणि सौम्यता होती आणि तिने नानाविध मौल्यवान अलंकार धारण केलेले होते. त्या अलंकारांची चमक रात्रीच्याही अंधाराला फिका पाडत होती. तिची उपस्थिती इतकी दिव्य होती की जणू साक्षात देवी स्वर्गातून अवतरली आहे. महाराज हर्षवर्धनांनी त्या अप्रतिम स्त्रीला पाहिलं आणि ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्वरेने हात जोडले आणि विनम्र स्वरात विचारलं, "हे देवी, आपण कोण आहात? या निवांत रात्रीच्या वेळी आपल्या आगमनाचं कारण काय आहे? आपण कुठून येत आहात आणि कुठे जाण्याचा विचार करत आहात?" महाराजांच्या नम्र प्रश्नांवर ती स्त्री मंदस्मित करून अलगद बोलली, "हे राजन, मी तुमच्या राज्याची लक्ष्मी आहे. मीच ती देवी ज्यामुळे तुमच्या राज्यात आणि राजमहालात सुखसमृद्धीचा वास होता. आपल्या धर्मपालन आणि सत्यप्रतिज्ञा यांमुळेच मी आपल्या महालात निवास करत होते. जेव्हा जेव्हा आपण सत्याचा मार्ग पत्करला आणि आपल्या प्रजेसाठी दया, करुणा आणि न्यायाने वागलात, तेव्हा तेव्हा मी आपल्या राज्याला समृद्धी आणि वैभवाने उजळून टाकलं." देवी लक्ष्मीचं हे बोलणं ऐकून महाराजांच्या मनात समाधानाची भावना दाटून आली. पण पुढच्याच क्षणी देवीच्या स्वरात गंभीरता आली आणि ती म्हणाली, "परंतु हे राजन, आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. आपण आज आपल्या महालात ती पेटी स्वीकारली ज्यामध्ये दारिद्र्याचा प्रभाव आहे. ती पेटी जिच्यात केवळ कचरा भरला आहे, दारिद्र्याचं प्रतीक आहे. आणि जिथे दारिद्र्याचा निवास होतो तिथे लक्ष्मीचा वास अशक्य होऊन जातो. माझ्या स्वभावानुसार आणि नियमांप्रमाणे मी दारिद्र्य असलेल्या जागी राहू शकत नाही. म्हणूनच मला आज या महालाचा त्याग करावा लागत आहे." महाराज हर्षवर्धनांनी देवी लक्ष्मीचे हे वचन ऐकले आणि त्यांच्या हृदयात गहिरं दुःख दाटलं. परंतु ते आपल्या सत्यप्रतिज्ञेस बांधलेले होते. त्यांनी अत्यंत विनम्रपणे हात जोडून देवी लक्ष्मीला वंदन केलं आणि नम्र स्वरात म्हणाले, "हे आई लक्ष्मी देवी, जशी आपली इच्छा. मी नेहमीच धर्म आणि सत्य यांचा मार्ग स्वीकारण्याची शपथ घेतली आहे आणि मी माझ्या शब्दाचा गुलाम आहे. जर माझ्या प्रतिज्ञेमुळे दारिद्र्य माझ्या महालात आलं असेल तरी मी माझ्या शब्दापासून ढळणार नाही. मला आपलं सहवास गमवावं लागलं तरी चालेल, परंतु मी सत्य आणि धर्म यांच्यापासून कधीच दूर जाणार नाही. कृपया मला क्षमा करा." महाराजांच्या या धर्मनिष्ठ उत्तराने देवी लक्ष्मी काही क्षण मौन राहिली. तिच्या मुखावर एक संमिश्र भाव उमटला. राजाच्या अढळ सत्यनिष्ठेचा आदर आणि तिच्या स्वयंनिर्णित विदाईचं दुःख. देवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हणाली, "हे राजन, आपल्या या महान सत्यनिष्ठ हृदयामुळेच आपण या संसारात पूजनीय ठरला आहात. मी आपल्या या सत्यनिष्ठेचा आदर करते, पण माझ्या नियमानुसार आता मला इथून जावंच लागेल." इतकं म्हणून देवी लक्ष्मीने महाराजांना आशीर्वाद दिला आणि हळूहळू महालाच्या बाहेर पडू लागली. देवी लक्ष्मीचा महालातून प्रयाण होताच चहूबाजूला सन्नाटा आणि अंधार दाटून आला. महाराज हर्षवर्धनांनी मान झुकवून देवीच्या या दैवी निर्णयाला मान दिला. त्यांच्या मनात गहन वेदना होती, पण त्यांचा सत्य आणि धर्मावरील संकल्प अढळ होता. रात्र अधिक गडद होत गेली आणि महाराज हर्षवर्धन आपल्या महालाच्या अंगणात निःशब्द उभे राहून विचारमग्न झाले. त्यांच्या मनात सतत हेच विचार येत होते की आपली सत्यनिष्ठा पाळल्यामुळे त्यांना लक्ष्मी देवीचा त्याग सहन करावा लागला. परंतु त्यांच्या हृदयात एक अद्भुत शांततेचा भावही होता, कारण त्यांनी आपला धर्म पाळला होता. सत्यपालन केल्याचं समाधान त्यांच्या हृदयात एखाद्या दीपज्वालेप्रमाणे तेवत होतं. देवी लक्ष्मीने महाल सोडल्यानंतर महाराज हर्षवर्धन बाहेर चिंताकुल उभे राहिले होते. त्यांच्या मनात देवी लक्ष्मीच्या जाण्याचं दुःख खोलवर रुजलं होतं, पण तरी ते आपल्या सत्यनिष्ठेने संतुष्ट होते. इतक्यात त्यांनी एक विलक्षण दृश्य पाहिलं. महालाच्या दरवाजातून एक अत्यंत तेजस्वी तरुण पुरुष बाहेर येत होता. त्याच्या मुखावर तेजस्वी प्रभा होती. त्याच्या डोळ्यांत गहनता आणि करुणा भरून राहिली होती. त्याचे वस्त्र रेशमी आणि भव्य होते
आणि त्याची चाल राजस भासत होती. महाराज हर्षवर्धनांनी त्या तेजस्वी युवकाला पाहून पुन्हा एकदा आश्चर्याने मन भरून आलं. त्यांनी तत्परतेने त्यास प्रणाम करून आदरपूर्वक विचारले, हे देव, आपण कोण आहात? आपण इथे कोणत्या कारणास्तव आला होतात आणि आता कुठे जात आहात? त्या युवकाने सौम्य हसत महाराजांकडे बघितलं आणि आदबीने उत्तर दिलं, हे राजन, माझं नाव दान आहे. मी सदैव तिथेच वास्तव्य करतो जिथे सत्य, धर्म आणि औदार्य यांचं अधिष्ठान असतं. आपल्या सत्यनिष्ठा, धर्मपरायणता आणि प्रजेसाठीच्या करुणाभावामुळे मी आपल्या राजमहालात निवास केला होता. आपल्या राज्यात मला सन्मान मिळाला, कारण आपण नेहमी आपल्या प्रतिज्ञांचा मान राखला आणि प्रत्येकाला योग्य मदत केली. तो युवक पुढे थोडा थांबला, एक दीर्घ श्वास घेतला आणि दुःख मिश्रित गांभीर्याने म्हणाला, परंतु हे महाराज, आता देवी लक्ष्मीने आपला महाल सोडला आहे. जिथे लक्ष्मी नसते तिथे दानाचा काही अर्थ राहत नाही. लक्ष्मीशिवाय आपण दान कसं कराल? म्हणूनच आता मलाही हा राजमहाल सोडावा लागेल. आपल्या अढळ सत्यनिष्ठेने मला निःशब्द केलं आहे, पण लक्ष्मी नसताना माझं इथे राहणं शक्य नाही. महाराज हर्षवर्धनांनी त्या युवकाचे बोल शांतपणे ऐकले. त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवलं आणि हळू आवाजात पण ठामपणे म्हणाले, हे देव, जसा आपला विचार आहे तसं करा. जर आपल्याला इथे राहणं शक्य नसेल तर मी आपल्याला जायची परवानगी देतो. माझ्यासाठी सत्य आणि धर्माचं पालनच सर्वात मोठं आहे. मग त्यामुळे माझ्या महालात दारिद्र्याचाच का होईना वास झाला किंवा माझी संपत्ती आणि वैभव निघून गेलं तरी मी माझ्या प्रतिज्ञेपासून हटणार नाही. आपल्या दृष्टीने माझ्या या निर्णयाबद्दल जे काही मत असेल ते असू द्या, पण माझा मार्ग सत्याचाच आहे आणि मी त्यावरून माघार घेणार नाही. महाराजांचे हे तत्वनिष्ठ शब्द ऐकून तो युवक, ज्याचं अस्तित्व प्रत्यक्षात दानाचं प्रतीक होतं, काही वेळ महाराजांकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यांत महाराजांविषयीचा आदर दाटला आणि त्याने नतमस्तक होत म्हटलं, हे राजन, आपल्या सत्यनिष्ठेचा आणि धर्मपालनाचा हा दुर्धर संकल्प पृथ्वीपुरताच मर्यादित न राहता स्वर्ग लोकांपर्यंत अमर होईल. मी आपल्या या महान आदर्शाने अत्यंत प्रभावित झालो आहे आणि जरी मला आता इथून जावं लागत आहे तरीही आपल्या या थोरवीची आठवण सदैव राहील. इतकं म्हणून तो युवक हळूहळू महालाच्या द्वारातून बाहेर गेला. त्याचा प्रकाशमान आणि दिव्य स्वरूप महालाबाहेर नाहीसं झालं. महाराजांनी दुःखद हृदयाने त्याला जाताना पाहिलं, परंतु त्यांच्या आत्म्यात एक धर्म आणि सत्य यांचा दीप तेवत राहिला होता, ज्यामुळे त्यांचं हृदय संतुष्ट आणि अढळ राहिलं. दानाने राजमहाल सोडला तो क्षण त्या महालासाठी फार महत्त्वाचा ठरला. जो महाल अलीकडेपर्यंत धन, वैभव आणि दानशूरतेचं प्रतीक होता, तिथे आता हळूहळू वैभवाची कांती उतरू लागली. तरी महाराज हर्षवर्धन यांचं मन शांत आणि निश्चयी होतं, कारण त्यांनी आपला धर्म आणि सत्य पाळलं होतं. महाराज हर्षवर्धन आपल्या राजमहालाच्या द्वाराशी उभे होते. त्यांनी देवी लक्ष्मीला आणि दानाला एकामागून एक महालातून जाताना पाहिलं होतं. त्यांच्या मनावर दुःखाचा डोंगर होता, पण त्यांचा संकल्प अभंग होता. तेवढ्यात महालाच्या दरवाजाशी आणखी एक तेजस्वी आणि सुंदर पुरुष प्रकट झाला. त्याच्या उपस्थितीने आजूबाजूला एक पवित्र तेज पसरलं होतं. जणू काही यज्ञकुंडाची पवित्र अग्नी त्याच्या भोवती प्रज्वलित झाली आहे. त्याची आभा आणि तेज पाहून जाणवत होतं की तो स्वयं एखादा देवस्वरूप आहे, ज्याने आतापर्यंत राजमहालात वास्तव्य केलं होतं. महाराजांनी त्या तेजस्वी पुरुषाला पाहून आदराने हात जोडले आणि विचारलं, हे देव, आपण कोण आहात आणि यावेळी राजमहाल सोडून का चाललात? आपल्या जाण्याचं कारण काय आहे? त्या तेजस्वी पुरुषाने शांत आणि गंभीर आवाजात उत्तर दिलं, हे राजन, माझं नाव यज्ञ आहे. मीच तो आहे ज्यामुळे तुमच्या राज्यात आणि राजमहालात पवित्रता आणि धर्म नांदत होता. आपलं धर्मपालन आणि सत्याप्रती समर्पण यामुळेच मला आपल्या राज्यात यायला प्रवृत्त केलं होतं. जेव्हा तुम्ही सत्यनिष्ठ आणि दानशील होतात तेव्हा मीही या महालात निवास करतो. आपल्या राज्यात
प्रत्येक यज्ञ आणि पूजा यशस्वीपणे पार पडत होती, कारण आपल्या महालात लक्ष्मीचा वास होता आणि आपल्या औदार्यामुळे दान प्रवाहित होत होतं. यज्ञ स्वरूपाने एक दीर्घ श्वास घेतला आणि दुःखी स्वरात पुढे म्हटलं, पण आता, हे राजन, परिस्थिती बदलली आहे. आज आपण आपल्या धर्माचं पालन करताना दारिद्र्याने भरलेली ती पेटी स्वीकारली. त्या कारणामुळे देवी लक्ष्मी आपला महाल सोडून गेली आणि त्यांच्या जाण्यानंतर दानही निघून गेला. आता जिथे लक्ष्मीचं वास्तव्य नाही, तिथे यज्ञाचंही स्थान उरलं नाही, कारण लक्ष्मीशिवाय यज्ञासाठी आवश्यक साधनं कुठून येणार आणि दानाशिवाय यज्ञ कसा पूर्ण होणार, कारण यज्ञाचा सर्वांत महत्त्वाचा भागच दान असतो. महाराजांनी यज्ञाचे हे शब्द ऐकून एक खोल वेदना अनुभवली, पण त्यांची सत्यनिष्ठा त्यांना त्यांच्या प्रतिज्ञेची आठवण करून देत होती. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, हे देव, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. मला कळतंय की लक्ष्मी आणि दान नसताना आपल्या इथे राहणं कठीण आहे, पण माझ्यासाठी सत्याचं पालन हाच सर्वोच्च धर्म आहे. मी माझ्या शब्दाचा त्याग करणार नाही. मग त्यासाठी मला माझं राज्य आणि वैभवही का गमवावं लागू नये? आपल्या निर्णयाचा मी आदर करतो. आपण जिथेही जाल तिथे आपलं कल्याण होवो. यज्ञस्वरूपी त्या पुरुषाने महाराज हर्षवर्धन यांच्या या दृढ निश्चयाचं कौतुक करीत त्यांना नमन केलं. त्याच्या डोळ्यात राजांविषयी गाढ सन्मान दाटला होता. त्याने शांत स्वरात म्हटलं, हे राजन, आपला हा आदर्श सदैव अमर राहील. आज जरी मला इथून जावं लागत आहे, तरी आपल्या या त्याग आणि सत्यनिष्ठेची गाथा युगानुयुगे म्हटली जाईल. आपण त्रिलोकात एक उदाहरण बनला आहात. आपल्या या सत्यप्रेमाचा परिणाम भावी पिढ्यांवरही होईल. इतकं म्हणून यज्ञस्वरूपी तो तेजस्वी पुरुष हळूहळू महाराज हर्षवर्धन यांच्या महालाच्या बाहेर गेला. त्याच्या जाण्याने राजमहालाच्या दिव्यता आणि वैभव काहीसं फिकं झाल्यासारखं जाणवू लागलं. महाराज हर्षवर्धन यांनी हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहिलं, परंतु त्यांच्या मनात अजूनही धर्म आणि सत्य यांच्यावरील अढळ विश्वास भक्कम होता. त्यांच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप होता, ना तक्रार. त्या घटनेनंतर काही वेळातच आणखी एक तेजस्वी युवक राजमहालातून बाहेर पडताना दिसला. महाराजांनी त्याला पाहताच त्यालाही विचारलं, महोदय, आपण कोण आहात आणि राजमहाल सोडून का चाललात? त्यावर त्या पुरुषाने उत्तर दिलं, हे राजन, मी यश आहे. आपल्या पुण्यकर्मांमुळे मी आपल्या घरात निवास करीत होतो. पण आता इथून लक्ष्मी, दान, यज्ञ इत्यादी सर्वच निघून गेले आहेत, तर त्यांच्या अभावी आपणास यश प्राप्त होणं शक्य नाही. म्हणूनच मला देखील हे स्थान सोडावं लागतंय. महाराजांनी त्यालाही प्रणाम करून आदरपूर्वक निरोप दिला. त्याच्या काही वेळानंतरच आणखी एक अत्यंत सुंदर स्त्री राजमहालाच्या द्वारातून बाहेर पडताना दिसली. तिच्या अंगावर मोहक वस्त्र होतं आणि भव्य अलंकारांची शोभा होती. तिला पाहून महाराजांनी आदराने विचारलं, हे देवी, आपण कोण आहात आणि आपण माझा राजमहाल कोणत्या कारणाने सोडून चालला आहात? ती स्त्री शांतपणे म्हणाली, हे राजन, मी कीर्ती आहे. लक्ष्मी, दान, यज्ञ आणि यश यांनी आपला साथ सोडला आहे. त्यांच्याशिवाय माझं इथे थांबणं शक्य नाही. म्हणूनच मी देखील आता हा महाल सोडून जात आहे. महाराजांनी तिलाही सन्मानपूर्वक निरोप दिला. महाराज हर्षवर्धन आपल्या राजमहालाच्या दाराशी उभे होते, जिथे त्यांनी एकामागोमाग एक आपली संपत्ती, दानशीलता, यज्ञ, यश आणि अगदी लक्ष्मी देवीलाही जाताना पाहिलं होतं. त्यांच्या मनात गहन दुःख दाटलं होतं. तरी त्यांचा संकल्प अढळ होता. सत्याचं पालन हेच त्यांच्या जीवनाचं सर्वोच्च ध्येय होतं आणि त्यांनी आपल्या सत्यप्रतिज्ञेचा कधीही त्याग केला नव्हता. तेवढ्यात त्यांच्यासमोर एक दिव्य तेजाने उजळलेला पुरुष प्रकट झाला, जो अद्वितीय तेज आणि सौम्यतेने चमकत होता. त्याच्या उपस्थितीने एक पवित्र आभा चारही दिशांना पसरली होती. जणू सत्याचं प्रत्यक्ष मूर्तिमंत रूप
महाराजांसमोर उभं राहिलं होतं. महाराजांनी त्या तेजस्वी पुरुषाला पाहून आदरपूर्वक हात जोडले आणि विचारलं, हे देव, आपण कोण आहात आणि या क्षणी माझा राजमहाल का सोडून चाललात? आपल्या जाण्याचं कारण काय आहे? त्या तेजस्वी पुरुषाने गंभीर स्वरात उत्तर दिलं, हे राजन, मी सत्य आहे. मी तिथेच वास्तव्य करतो जिथे धर्म, सत्य आणि न्यायाचं पालन होतं. आपल्या सत्यनिष्ठा आणि धर्मपालनामुळेच मी आपल्या राजमहालात निवास करत होतो. परंतु आता आपल्या महालातून लक्ष्मी, दान, यज्ञ, यश, कीर्ती असे सर्वच एकापाठोपाठ निघून गेले आहेत. त्यांच्या अभावी या स्थळी माझंही राहणं निरर्थक वाटतंय. महाराज हर्षवर्धन सत्याचे हे शब्द ऐकून व्यथित झाले. त्यांनी व्याकुल स्वरात हात जोडून आर्जव केलं, हे सत्य, तुम्हीही मला सोडून जात आहात. पण मी तर तुमचा कधीच त्याग केलेला नाही. माझं संपूर्ण आयुष्य तुमच्या मार्गावर चालत आलं आहे. तुमच्यासाठीच मी आज सर्वस्वाचा त्याग केला आहे. माझ्या सत्यनिष्ठेमुळेच मला लक्ष्मी, यज्ञ, दान आणि कीर्ती यांना गमवावं लागलं. मी तुमचा कधीही त्याग केलेला नाही. उलट तुमच्यामुळेच मी हा त्याग सहन केला आहे. आणि आता तुम्हीच मला सोडून चालले आहात. हे कसं न्याय्य आहे हे सत्य? माझ्या सत्याच्या पालनामुळेच माझ्याजवळचं सर्व काही निघून गेलं आहे. महाराज हर्षवर्धनांच्या या अढळता आणि दुःखाने भरलेल्या वचनांनी सत्यस्वरूपी त्या तेजस्वी पुरुषाच्या मुखावर गभीर भाव उमटला. काही क्षण तो स्तब्ध राहिला. मग त्याच्या डोळ्यांत महाराजांप्रती गहिरा आदर आणि प्रेम दाटलं. पुढे सरसावत त्याने महाराजांना वंदन केले आणि म्हणाला, हे राजन, आपल्या या शब्दांनी माझं हृदय पूर्णपणे हेलावून गेलं आहे. जर आपण माझ्यासाठी लक्ष्मी, दान, यज्ञ आणि कीर्तीचा त्याग केला असेल आणि तरीही आपल्या सत्यनिष्ठेचा त्याग केला नाही, तर मी तुम्हाला कसा सोडून जाऊ शकतो? आपण खरोखरच पुण्यवान आणि सत्याचे प्रतीक आहात. आपल्या या सत्यनिष्ठेचा गौरव केवळ आपल्या महालापुरता सीमित राहणार नाही, तर ती समस्त लोकांमध्ये अमर होईल. आता मी सदा सर्वदा आपल्या राजमहालातच राहीन आणि आपल्या या महान त्याग आणि सत्यप्रेमाचा साक्षीदार बनून इथेच वास करीन. सत्याचे हे शब्द ऐकून महाराज हर्षवर्धन यांचे हृदय संतोष आणि अभिमानाने भरून आलं. त्यांनी मनातल्या मनात देवाचे आभार मानले. सत्याचा हा दिव्य अवतार पुन्हा राजमहालात परत गेला आणि त्याच्यासोबतच राजमहालात पुन्हा पवित्र तेजाचा संचार झाला. सत्याने महालात पुनरागमन करताच असं वाटू लागलं की संपूर्ण राजमहाल पुन्हा एकदा पवित्र आणि दिव्य प्रकाशाने भरून गेला आहे. सत्य परत आल्यानंतर काही वेळातच एक सुंदर स्त्री देखील राजमहालात पुन्हा परत आली. महाराजांनी तिला पाहून हलकंसं हसत विचारलं, हे देवी, आपण कीर्ती आहात ना? आपण मला सोडून गेलात होतात, मग अचानक परत का आलात? आपल्या परत येण्याचं कारण काय आहे? कीर्तीने महाराजांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत अपार आत्मीयता आणि ममता होती. तिने हात जोडून विनम्रतेने उत्तर दिलं, हे राजन, होय, मीच कीर्ती आहे. मी खरंच तुमचा हा महाल सोडून गेले होते. जेव्हा लक्ष्मी, यज्ञ, दान आणि यश इथे नव्हते, तेव्हा मलाही वाटलं की आता इथे माझं काहीच काम नाही. म्हणूनच मीही हा महाल सोडून दिला. ती काही क्षण थांबली. मग तिच्या चेहऱ्यावर गंभीरता आणि आदराची छटा येत पुढे बोलली, परंतु हे राजन, जाताना मला जाणवलं की मी फार मोठी चूक केली. मी लक्ष्मी, यज्ञ, दान आणि यश यांच्याशिवाय राहू शकते, परंतु सत्याशिवाय मुळीच नाही. सत्याशिवाय कीर्तीचा काहीही अर्थ नसतो. जिथे सत्याचं वास्तव्य असतं तिथेच कीर्ती टिकते. सत्याविना कीर्ती ही केवळ क्षणभंगूर आभास असतो, जो लवकरच नाहीसा होतो. म्हणून जेव्हा मी पाहिलं की आपण सत्यासाठी आपलं सर्व काही गमावूनही सत्याचा त्याग केला नाही, तेव्हा माझ्या मनात खोल पश्चात्ताप झाला. मला उमगलं की जर मीही सत्याला सोडून जाईन तर मी माझी स्वतःची खरी ओळख हरवून बसेन. त्यामुळेच मी पुन्हा इथे परत आले आहे, कारण जिथे सत्य आहे तिथे मी राहणारच. महाराज हर्षवर्धनांनी
कीर्तीचं हे सत्यनिष्ठेचं मौल्यवान तत्वज्ञान ऐकलं आणि त्यांच्या मनात संतोष आणि कौतुक दाटून आलं. त्यांनी नम्रपणे उत्तर दिलं, हे देवी कीर्ती, आपल्या परत येण्याने मला अपार आनंद झाला आहे. सत्याच्या मार्गावर चालत राहून जर मला आपल्यासारखी दिव्य शक्ती पुन्हा प्राप्त झाली तर ही माझ्या सत्यपालनाची सर्वांत मोठी फळ आहे. मी आपलं मनःपूर्वक इथे स्वागत करतो. आपण पुन्हा माझ्या महालात जसा पूर्वी वास केला तसाच राहा. आपल्या उपस्थितीने हा महाल आणि माझं राज्य सदैव कीर्तिमान राहू. कीर्तीने हलकी स्मित करून महाराजांना प्रणाम केला आणि महालाच्या आत पुन्हा प्रवेश केला. कीर्तीच्या परत येण्याच्या काही वेळानंतर यशही परत आला. त्याला पाहून महाराज हर्षवर्धन यांना सुखद आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याला विचारलं, महोदय, आपण तर यश आहात. आपण मला सोडून गेलेलात, आता परत का आलात? याचं काही विशेष कारण आहे का? यशने महाराजांकडे पाहून आदराने उत्तर दिलं, हे राजन, कोणताही राजा कितीही मोठा, धनवान किंवा दानशूर असला तरी सत्याविना त्याला खऱ्या यशाची प्राप्ती होत नाही. सत्याशिवाय मिळालेलं यश हे क्षणिक आणि अस्थिर असतं. मी हे जाणलं की जिथे सत्य ठामपणे उभं असतं तिथेच मी देखील थांबतो. सत्याविना माझं काहीच अस्तित्व नाही. म्हणूनच इथे सत्य आहे तिथे मला देखील यावंसं वाटलं. मी परत आलो आहे कारण जिथे सत्य असेल तिथे माझं स्थान ठरलेलं आहे. महाराजांनी यशाचं हे उत्तर ऐकलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उजळला. ते प्रेमाने म्हणाले, हे यशदेव, आपल्या परतण्याने मला अतिशय आनंद झाला आहे. सत्याच्या कृपेने जर आपण पुन्हा इथे परत आलात तर तो माझ्या सत्यनिष्ठेचाच विजय आहे. कृपया आपण या राजमहालात पुन्हा वास्तव्य करा आणि माझ्या राज्यावर आपली कृपा राहू द्या. यश महाराजांना प्रणाम करून पुन्हा महालात गेला. त्याच्या परत येण्याने राजमहालात यशाच्या उपस्थितीची प्रभा पुन्हा पसरली. यशाच्या परत येण्याच्या थोड्याच वेळानंतर यज्ञही परत आला. महाराजांनी त्याला पाहून हसत विचारलं, हे महाशय, आपण तोच यज्ञ आहात ना जो काही काळपूर्वी मला सोडून गेला होता? आता पुन्हा परत का आलात? याचं काही खास कारण आहे का? यज्ञने महाराजांकडे पाहून हात जोडले आणि शांत पण भावूक स्वरात बोलू लागला, हे राजन, होय, मीच तो यज्ञ आहे. मी आधी आपला महाल सोडून गेलो कारण मला वाटलं की लक्ष्मी, दान आणि कीर्ती यांच्या अनुपस्थितीत माझं इथे राहणं अर्थहीन आहे. महालात समृद्धी आणि दान दोन्ही नसताना मी तिथे कसा राहू शकेन असा विचार करून मी निघून गेलो. पण जसजसा मी महालापासून दूर गेलो आणि सत्याचं स्मरण केलं तसतसं मला जाणवलं की मी भलतीच चूक केली आहे. यज्ञने थोडा विराम घेतला आणि मग निर्धाराने म्हणाला, हे राजन, कोणत्याही यज्ञाचं मूळ सत्यात असतं. एखादा मनुष्य कितीही श्रीमंत किंवा दानतत्पर असला तरी सत्याच्या पालनाशिवाय यज्ञाचं खरं महत्त्व प्राप्त होत नाही. सत्याशिवाय यज्ञ केवळ एक पोकळ विधी ठरतो जो आपली पवित्रता आणि प्रभाव गमावून बसतो. जिथे सत्य असतं तिथेच यज्ञ फळतो आणि तिथेच त्याची शोभा असते. आपण सत्याचं पालन केलं. आपल्या प्रतिज्ञेचा मान राखण्यासाठी आपण लक्ष्मी, दान आणि कीर्तीचा सुद्धा त्याग केला. आपली ही अतुलनीय निष्ठा आणि सत्यावरचा दृढ विश्वास पाहूनच मला जाणवलं की मला आपली साथ सोडायची नव्हती. जिथे सत्य आहे तिथे मला न राहता उपाय नाही. आपल्या सत्यावरील निष्ठेचं मला इतकं भान आलं की मला पुनश्च तुमच्याकडे परत यावंसं वाटलं. म्हणूनच मी इथे परतलो आहे. महाराज हर्षवर्धन यांनी यज्ञाचं हे सत्यपरायण उत्तर ऐकलं आणि त्यांच्या मनात अपार संतोष दाटून आला. त्यांनी नम्रतेने उत्तर दिलं, हे यज्ञदेव, आपल्या परत येण्याने मला अभिमान वाटतो. आपल्या या शब्दांनी माझ्या हृदयाला बळ मिळालं आहे. सत्याचं पालन करत राहून जर आपण माझ्याकडे परतण्याचा निर्णय घेतला तर ती माझ्या सत्यनिष्ठेची सर्वोच्च पावती आहे. आपण या महालात सदैव निवास करा आणि इथली पवित्रता टिकवण्यासाठी मला साथ द्या. यज्ञ महाराजांना नमन करून महालात पुन्हा गेला. त्याच्या आगमनाने राजमहालातील वातावरण पुन्हा एकदा पवित्रतेने भारलेलं जाणवू लागलं. यज्ञाच्या परत येण्याच्या काही क्षणातच दानही परत आला.
महाराजांनी त्या तेजस्वी पुरुषाला पाहून मृदू हसत विचारलं, हे महाशय, आपण तोच दान आहात जो काही वेळापूर्वी मला सोडून गेला होता. आता पुन्हा परत कशासाठी आलात? याचं काही विशेष कारण आहे का? दानस्वरूपी त्या पुरुषाने महाराजांचे प्रश्न ऐकून हलकंस स्मित केलं आणि आदराने उत्तर दिलं, हे राजन, होय, मीच दान आहे. काही वेळापूर्वी मी आपला महाल त्यागला, कारण जेव्हा लक्ष्मी आणि यज्ञ इथून निघून गेले तेव्हा मलाही वाटलं की माझं इथे राहणं निरर्थक आहे. महालात संपत्ती आणि यज्ञ दोन्हीचा अभाव असेल तर दानाचंही अस्तित्व शक्य नाही असं मला वाटलं. परंतु जसा मी हा महाल सोडून गेलो आणि सत्याचं स्मरण केलं, मला जाणवलं की माझा निर्णय चुकीचा होता. माझं अस्तित्वच सत्यावर अवलंबून आहे. जिथे सत्य वास करतं तिथेच दानाचं खरं मोल आहे. दानने आपली बाजू समजवत पुढे सांगितलं, हे राजन, सत्याविना दानाला अर्थ नसतो. एखादा मनुष्य कितीही धनाढ्य असला तरी जर तो सत्याच्या मार्गापासून दूर गेला तर त्याच्या धनाला काही महत्त्व उरत नाही. तो कितीही धन दानात देवो, पण जर त्याच्यात सत्यनिष्ठा नसेल तर ते दान केवळ दिखावा ठरतं. दानाचं खरं महत्त्व तेव्हाच येतं जेव्हा ते सत्याचं आचरण करून केलं जातं. आपल्यामध्ये सत्यावरील अद्भुत निष्ठा आणि दृढता आहे आणि हे पाहून मला कळलं की माझं स्थान आपल्या राजमहालातच आहे. म्हणूनच आपल्या सत्यनिष्ठेचा सन्मान राखत मी देखील इथे पुन्हा परतलो आहे. महाराज हर्षवर्धन यांनी दानाचं हे मनोभावे उत्तर ऐकलं आणि त्यांच्या मनात गहन समाधान आणि कृतज्ञता उमटली. त्यांच्या डोळ्यात एक नवीन तेज आलं आणि त्यांनी त्या दिव्य पुरुषाला हात जोडून प्रणाम केलं. महाराज म्हणाले, हे दानदेव, आपल्या परतण्याने माझ्यासाठी हा एक गौरवाचा क्षण आहे. आपल्या या सत्यनिष्ठा आणि समर्पणामुळेच माझा हा राजमहाल पुन्हा पवित्र आणि सन्माननीय बनला आहे. मी आपले हृदयापासून स्वागत करतो. आपल्या उपस्थितीमुळे माझं राज्य कायम उदार आणि धर्मनिष्ठ राहील. दानरूपी त्या पुरुषाने महाराजांचे हे प्रेमपूर्ण आणि आदरयुक्त शब्द ऐकून हलकी हसत त्यांचे आभार मानले. त्याने शांतपणे डोके झुकवले आणि म्हणाला, हे राजन, सत्यावरचं आपलं हे अपार समर्पण आणि धर्मावरील दृढता संपूर्ण त्रिलोकात आपल्या कीर्तीला अमर करील. मी येथे सदैव राहीन आणि आपल्या सत्यनिष्ठेच्या आणि धर्मपरायणतेच्या या महालात दानाचा पवित्र प्रवाह अखंड वाहत ठेवीन. इतकं म्हणून दानस्वरूपी तो दिव्य पुरुष राजमहालाच्या आत गेला. त्याच्या उपस्थितीने महालात उत्साह आणि औदार्याची ज्योत पुन्हा प्रज्वलित झाली. जणू पवित्रतेचा सुगंध दरवळू लागला आणि शेवटी काही वेळानंतर साक्षात देवी लक्ष्मी पुन्हा परत आली. महाराज हर्षवर्धन यांनी देवी लक्ष्मीचं महालात पुनरागमन पाहिलं आणि आश्चर्य व आनंदाने त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी तत्परतेने हात जोडले आणि आदरपूर्वक विचारले, हे माता लक्ष्मी देवी, आपण खरंच पुन्हा परत आलात. आपण मला सोडून गेलात आणि आता या पुनरागमनाचं कारण काय आहे? देवी लक्ष्मीने आपल्या दिव्य हास्यासह महाराजांकडे पाहिलं आणि त्यांच्या सत्यनिष्ठा आणि धर्मपरायणतेबद्दल गहन प्रशंसा व्यक्त करत ती म्हणाली, हे राजन, हे सगळं आपल्या सत्याची परीक्षा होती. जेव्हा मी इथून निघून गेले तेव्हा मी पाहू इच्छित होते की आपल्या सत्यनिष्ठेचा कसा कस लागतो. आपल्या इथून यश, दान, यज्ञ आणि कीर्ती सर्वच निघून गेले होते, पण आपण आपल्या सत्यमार्गावरून जराही ढळलात नाहीत. आपण कठीण परीक्षेतही आपला धर्म सोडलात नाहीत. ती पुढे म्हणाली, आता हे स्पष्ट झालं आहे की आपल्या इथे केवळ सत्यच नाही तर यश, दान, यज्ञ आणि कीर्ती हे सर्व सद्गुण पुन्हा परतले आहेत. आणि जिथे हे सर्व गुण वास करतात तिथे लक्ष्मीचाही वास असणं आवश्यक आहे, कारण माझ्याशिवाय हे सर्व गुण अपूर्ण राहतात. आपल्या अढळ सत्यनिष्ठा आणि धर्मावरच्या दृढ श्रद्धेने मला पुन्हा आपल्या राजमहालात परत येण्यास प्रवृत्त केलं आहे. आपल्या या अढळ सत्यनिष्ठेचं फलित म्हणूनच मी पुन्हा इथे परत आले आहे. महाराज हर्षवर्धन यांनी देवी लक्ष्मीचं हे वक्तव्य ऐकलं आणि आदरपूर्वक म्हणाले, हे माता लक्ष्मी देवी,
आपल्या कृपेने मी धन्य झालो. परंतु माझ्या महालात अजूनही ती दारिद्र्याने भरलेली पेटी आहे, जी मी माझ्या शब्दपालनासाठी त्या ब्राह्मणाकडून विकत घेतली होती. आपणच मला म्हणाला होतात की जिथे दारिद्र्य असतं तिथे लक्ष्मी राहू शकत नाही. मग त्या दारिद्र्याच्या उपस्थितीत आपण या महालात कशा काय राहणार? देवी लक्ष्मीने मधुर हसत उत्तर दिलं, हे राजन, आपल्या सत्यनिष्ठेने आणि धर्मासाठीच्या त्यागाने माझं मन निराकार झालं आहे. सत्याचा मान राखून जो कुणी त्याग करतो त्याच्यावर माझी कृपा सदैव राहते. आपण ज्या दारिद्र्याने भरलेल्या पेटीचा स्वेच्छेने स्वीकार करून आपल्या शब्दाचा मान राखला आहे, त्यातलं दारिद्र्य मी माझ्या शक्तीने आत्ता क्षणात सुवर्ण आणि रत्नांनी परिपूर्ण करीन. आता त्या पेटीत दारिद्र्याचं नावो निशाणही उरणार नाही, तिथे केवळ संपन्नता नांदेल. असं म्हणून देवी लक्ष्मीने आशीर्वाद देताच पुन्हा राजमहालाच्या अंगणात प्रवेश केला. त्यांच्या पावलांचा स्पर्श होताच महालाच्या वातावरणात दिव्य आभा पसरली. देवी लक्ष्मीने महालात प्रवेश करताच ती दारिद्र्याने भरलेली पेटी चमत्कारिकरित्या रूपांतरित झाली. ज्यात आधी केवळ कचरा आणि मिर्थक वस्तू होत्या, ती पेटी आता सोन्याच्या नाण्यांनी, मौल्यवान रत्नांनी आणि अमूल्य अलंकारांनी क्षणात भरून गेली. कचरा आणि दारिद्र्याचा लवलेशही तिथे उरला नाही. त्याऐवजी तिथे अपरंपार संपत्तीचा खजिना तयार झाला. काही काळाने स्वतः धर्मराज ब्राह्मणाच्या रूपात राजमहालात पधारले. त्यांचा चेहरा तेजाने उजळलेला होता आणि डोळ्यांत गहन गांभीर्य आणि करुणा होती. महाराजांनी त्यांना पाहताच आदरपूर्वक स्वागत केले आणि विनम्रतेने विचारले, हे विप्रवर, आपण कोण आहात? आपण तर मला सोडून गेले नव्हतात. मग आज माझ्या राजमहालात येण्याचं कारण काय आहे? तो ब्राह्मण सौम्य हसत हळूच म्हणाला, हे राजन, मी खऱ्या अर्थाने धर्म आहे. तुझी सत्यनिष्ठा पडताळण्यासाठी मी ब्राह्मणाचं रूप घेतलं होतं. मीच तो ब्राह्मण होतो ज्याने तुला 1000 सुवर्ण मोहोऱ्यांच्या बदल्यात दारिद्र्याने भरलेली पेटी दिली होती. महाराज हर्षवर्धन आश्चर्यचकित झाले. त्यांनी नम्रतेने विचारलं, हे विप्रवर, म्हणजे आपण साक्षात धर्मराज आहात. आपण माझी ही परीक्षा घेतली होती? ब्राह्मणाने सौम्य स्मित करत आपला दिव्य स्वरूप धारण केला. आता त्यांनी ब्राह्मणाचं रूप त्यागून स्वतः धर्मराज यमराजांच्या रूपात महाराजांसमोर दर्शन दिलं. त्यांचं तेज इतकं प्रखर होतं की समस्त राजमहाल त्या दिव्य प्रकाशाने उजळून निघाला. धर्मराजांच्या उपस्थितीने सभोवताली पवित्रता आणि गौरव यांचं वातावरण पसरलं. धर्मराजांनी महाराजांकडे पाहून सांगितलं, हे राजन, मीच धर्म आहे. तुझी सत्यनिष्ठा तपासण्यासाठी मी ब्राह्मणाचा वेश घेतला होता. जेव्हा मी तुला ती दारिद्र्याने भरलेली पेटी विकली, तेव्हा मला पाहायचं होतं की तू त्या कठीण प्रसंगातही आपला सत्याचा व्रत पाळतोस की नाही. तुझी परीक्षा घेण्याचं कारणच हे होतं की तुझ्याबद्दल पसरलेल्या कीर्तीचं खरेपण जाणून घ्यावं. पण तू तुझ्या अढळ सत्य आणि धर्मावरच्या निष्ठेच्या बळावर ही परीक्षा उत्तीर्ण केलीस. तू केवळ लक्ष्मी, यज्ञ, दान आणि कीर्ती यांना जाण्याची परवानगी दिलीस असं नाही, तर ती दारिद्र्याने भरलेली पेटीसुद्धा आनंदाने स्वीकारलीस. तुझी ही सत्यनिष्ठा आणि धर्मपालन खरंच अद्वितीय आहे. म्हणूनच, हे राजन, मी तुला वरदान देण्यासाठी आलो आहे. सांग, तुला कोणतं वरदान हवं आहे? तुझ्या या सत्यनिष्ठेसाठी तुला काहीही वर देणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराज हर्षवर्धन धर्मराजांचे हे बोल ऐकून नम्रतेने म्हणाले, हे धर्मराज, आपल्या प्रत्यक्ष दर्शनानेच माझं जीवन धन्य झालं. आपली कृपा आणि आशीर्वाद मिळाला हीच माझ्यासाठी मोठी देणगी आहे. मला अजून दुसरं काहीही नको. केवळ माझ्यावर आपली कृपा अशीच सदैव राहू द्या, जेणेकरून मी सदैव सत्य आणि धर्म यांचा मार्ग यथाशक्तीने अनुसरू शकेन. धर्मराजांनी महाराजांच्या या विनयपूर्ण समाधानाचं दर्शन घेऊन आपल्या हाताने त्यांना आशीर्वाद दिला आणि उद्गारले, हे राजन,
तुझा हा संकल्प आणि सत्यनिष्ठा सदैवासाठी अमर राहील. तुझं नाव आणि कीर्ती तीनही लोकांमध्ये गाजेल. तुझं राज्य सदैव समृद्ध आणि सुखी राहील आणि तुझ्या वंशात सदैव सत्यनिष्ठ आणि धर्मपरायण राजे जन्म घेत राहतील. सत्यावरील तुझं हे अपूर्व प्रेम आणि त्यागाच्या गाथा युगानुयुगे मानवजातीला प्रेरणा देतील. सत्यासाठी तुझ्या या समर्पणामुळे तुला आणि तुझ्या राज्याला असीम आशीर्वाद प्राप्त होतील. इतकं म्हणून धर्मराजांनी महाराजांना आशीर्वाद दिला आणि आपल्या दिव्य स्वरूपासह अदृश्य झाले. भगवान श्रीकृष्ण पुढे नारदांना म्हणाले, हे देवर्षे, अशा प्रकारे आपल्या सत्य आणि धर्मपालनाच्या बळावर महाराज हर्षवर्धन यांनी सर्व परीक्षांवर मात केली. म्हणूनच मनुष्यानं कधीही सत्याचा अनादर करू नये आणि सदैव सत्याचा मार्ग अनुसरावा. जो सत्याच्या मार्गाने चालतो त्याच्याकडे लक्ष्मी, दान, यज्ञ, यश, कीर्ती हे सर्व पुण्य सदैव निवास करतात. हे देवर्षी, प्रत्येक घरात राहणाऱ्या स्त्रीचे कर्तव्य असते की तिने आपले घर स्वच्छ ठेवावे, घरामध्ये कचरा जमा करू नये. त्याबरोबरच घरातील प्रत्येक व्यक्तीने सदैव सत्य बोलावे, कधी खोटे आचरण करू नये. जिथे स्वच्छता आणि सत्य निवास करते तिथेच देवी लक्ष्मीचा वास असतो, हे लक्षात ठेवावे. तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी नारदांना अत्यंत महत्त्वाचं ज्ञान दिलं. ही कथा आपल्याला काय शिकवते? सत्याचा मार्ग कठीण असतो, पण जो सत्याचा मार्ग सोडत नाही त्याच्यावर सर्व देवता प्रसन्न होतात आणि सर्व सद्गुण त्याच्याकडे पुन्हा परत येतात. आशा आहे ही कथा ऐकल्यावर तुमचं मनही भरून आलं असेल आणि त्यातून काही बोधही मिळाला असेल. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण आणि जय माता लक्ष्मी असं नक्की लिहा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार.